जय शिवराय मित्रांनो गेल्या काही दिवसापासून नमो शेतकरी योजनेबद्दल चिडीचूप असलेलं प्रशासन सरकार यामुळे योजनेबद्दल बरेच सारे संभ्रम निर्माण झाले होते। ही योजना बंद झाली आहे का? सरकारकडे या योजनेच्या अंतर्गत अनुदान देण्यासाठी पैसे नाहीत का? शेतकऱ्यांचा विसर पडलाय का? असे अनेक सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात होते आणि साहजिकच कारण देखील तसंच होतं। नोव्हेंबर महिन्यामध्ये वितरित होणारा हप्ता आता दुसऱ्या वर्षाचा मार्च आला तरीसुद्धा वितरित करण्यात आलेला नाही। आता दुसरा हप्ता म्हणजे अर्थात 9वा हप्ता वितरित होण्याचा कालावधी देखील आला आणि अशा परिस्थितीमध्ये हप्त्याचं विवरण होत नाही। शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात आणि असेच काही शेतकऱ्यांचे प्रश्न सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विधान परिषदेमध्ये विचारण्यात आले आणि याच प्रश्नाचे उत्तर देत असताना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत हप्ता असेल याबाबतची काही उत्तरे देण्यात आलेली आहेत, ज्याच्यामध्ये PM किसान योजनेच्या धर्तीवरती राज्यामध्ये नमो शेतकरी योजना राबवली जाते। या योजनेचा 8वा हप्ता ड्यू आहे आणि तो लवकरच शेतकऱ्यांना दिला जाईल अशा प्रकारची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, माहिती देण्यात आलेली मग ही योजना खरंच चालू राहील का असा देखील अनेक जणांना प्रश्न पडतो। 2026चं जे काही बजेट सादर केलं जाणार आहे या बजेटसाठी ज्या काही पूर्व मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत, विवरणपत्र सादर करण्यात आलेले आहेत, यांच्या अंतर्गत नमो शेतकरीचे जे लेखाशीर्ष आहे या एक लेखाशीर्षाच्या अंतर्गत D3च्या अंतर्गत जी मागणी करण्यात आलेली आहे ती मागणी अतिशय मोठी आहे। ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अनुदानासह मागणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे योजना ही पुढे देखील सुरू राहणार आहे आणि हप्ता कुठेतरी देणं बाकी आहे आणि आम्ही देऊ अशा प्रकारची आता ग्वाही कृषी मंत्र्याच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे सरकारचे हे लक्षात आहे तरी आता दिसून आलेलं आहे। त्याचबरोबर सुधारित पीक विमा योजना राबवली जाते। सरकारच्या माध्यमातून याच्यामध्ये बदल करण्यात आले तर पीक विमा योजना कंपनीला जे काही पीक विमा कंपन्या आहेत त्यांना आता जास्त अनुदान लागता येणार नाही, पैसे सरकारला जाणार आहेत। त्यामुळे आता या विमा योजनेमध्ये कुठल्या पीक विमा कंपनीचा फायदा होणार नाही असं त्यांच्या माध्यमातून सांगितलं, परंतु शेतकऱ्यांचा देखील फायदा होत नाही हे मात्र ते कुठेतरी या ठिकाणी विसरलेले आहेत। परंतु एकंदरीत या विमा योजनेमध्ये आता कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू आहेत आणि लवकरच विमा देखील शेतकऱ्यांना दिला जाईल असे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले। दुसरा विषय कर्जमाफीच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुनर्रचना करण्यात आला आहे की 30 जूनपूर्वीच कर्जमाफी केली जाणार। यांच्या अंतर्गत समिती गठीत करण्यात आलेली आहे, डाटा संग्रहित केला जातोय आणि 30 जूनपूर्वीच शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारची माहितीसुद्धा यांच्या माध्यमातून विधान परिषदेमध्ये पुन्हा एकदा देण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी ही योजना सुरू आहे आणि आमचा हप्ता बाकी आहे आणि ते आम्ही लवकरच देऊ अशा प्रकारे जे काही सुतवास यांच्या माध्यमातून करण्यात आले, त्यामुळे साहजिकच येईल ही तरी एक आशा पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे। आशा करूयात आता लवकरात लवकर हा हप्ता वितरित केला जावा आणि जर सरकारला उशीर झाला असं वाटत असेल तर 8वा आणि 9वा एकत्रितपणे हप्ता दिला जावा हीच अपेक्षा आहे। धन्यवाद। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी लोकांना शेअर करा। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।